नमस्कार, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे अस्मिताज क्रिएशनमध्ये। आज आपण खूप दिवसानंतर एका नवीन ब्लॉगमध्ये भेटतोय। आजच्या नवीन दिवसाची नवीन सुरुवात। खरं तर ब्लॉग यायला थोडा उशीरच होतोय कारण थोडेसे कामं चालू असल्यामुळे एवढं सगळं नाही मॅनेज होते, पण ठीक आहे, थोडे मधून तुम्हाला ब्लॉग येत जातील। आज आमच्याकडे 2 पाहुणे आले, तो तुम्हाला दाखवते मी। चला पुढे। हे जे 2 पाहुणे आहेत ना, हे आपल्या कारच्या खालच्या साईडने आतमध्ये जातात, बोनेटपर्यंत आतमध्ये जाऊन बसतात। मग बोनेट ओपन केले की वरतून मग त्यांचा मान धरून त्यांना बाहेर काढावं लागतं। आपल्याकडे ना 2 पाहुणे आलेत। पाहुणे छान आहे। कुठे माल तेवढं खाली वाकून नाही दिसत आहे, कॅमेऱ्यात दिसतंय का बघ म्हटलं। काय हा थोडा आवाज येतो दुसरीचा, तुझ्या आईचा तर केवढा आवाज आहे। कुठे गेला काय माहिती ते आता। नाही इकडनं समय इकडे बाय। गाडीच्या खाली पाहती, त्यांना दिसलाय का? दिसलं तर मला दिसल्या। त्यांना बोलवते समूह 2 मांजरी आणि त्या मस्त बसल्यात, तर ते काही येईना इकडे पुढे। माय गॉड, ही बघा इथं बसलेली आहेत। त्या गाडीच्या ना मध्ये जाऊन बसतात शाळा। आणि ना हे असं आपलं क्लाउडी आहे आजचं डे। थोडा सण आलाय आज, बाहेर बऱ्यापैकी क्लाउड आहे। ये, तिला कळतंय ना मी तिचं शूट करते, पण तिचं पिल्लांसाठी पण ती कशी येते बघा। तिला असं वाटतं माझ्या पिल्लांना काय करताय की काय। निघाली का? मी थोडं गेट अजून ओपन करते, घेऊन तरी जाईल। ये ये, जा घेऊन तिला, जा ते पिल्लांना घेऊन ये। चालली गेले एक पिल्लू। हा दोन पाहुणे आले ते आपल्याकडे आज। 2 पाहुणे कुठे आले ते? कुठे गेले? समोला मांजराचं पिल्लू पाळायचे आणि एवढ्याशा पिल्लाला पाहून ती घाबरून पळून जाऊ राहिली, म्हणजे विशेष आहे आमच्याकडे। ही बघा, आज सकाळी उठल्यापासूनच हे सगळं पिल्लांचा खेळ सुरू होता। उठल्यानंतर आम्हाला पिल्लांचा आवाज आला बाहेर। आम्हाला शंका आली की 100% पिल्लं गाडीमध्ये जाऊन बसलेत वरती। मग बोनेट ओपन केलं, त्यांना बऱ्यापैकी बाहेर काढायचा प्रयत्न केला, पण ते काही बाहेर येतच नव्हते। असं करत 2-3 तास आमचे त्याच्यातच गेले आणि बाहेर जाऊन मध्ये पळत आहेत आणि डायरेक्ट मध्ये खालून गाडीमध्ये वरती येतात आणि ते बोनेट ओपन करून काढावं लागतं। आणि आज संडे असल्यामुळे ना आमचं सगळं प्लॅन होतं की आज आपण बिर्याणी बनवूया, कारण श्रावणातला हा एकच दिवस आपल्याला मिळत होता संडेचा। आणि मग मी चिकन आणलं होतं आणि चिकन त्याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट जी आहे ती टाकली होती, 1-1.5 चम्मच। त्याच्यानंतर धना पावडर, जिरा पावडर, हळद, मीठ, थोडंसं कश्मीरी तिखा लाल त्याच्यात टाकलं आणि घरगुती मसाला जो आहे काळा मसाला तो 1-1.5 चम्मच तोही टाकलेला। त्याचबरोबर मी सकाळी उठल्यानंतर आहे ना कांदा आणि टमाटर जे आहे ना थोडे फ्राय करून घेतले होते। ते फ्राय करून ग्राइंड करून मग मी चिकनमध्ये टाकले होते मॅरिनेशनसाठी। थोडंसं दही पण त्याच्यामध्ये ॲड केलं आपण, दही मीठ वगैरे टाकून, आणि जवळपास हे अर्धा तास आपल्याला मॅरिनेशन करण्यासाठी ठेवायचं असतं। आणि असं सगळं हे व्यवस्थित मिक्स केल्यानंतर ते आपण बाजूला ठेवलं। आणि ना खरं तर मुलांची खूप इच्छा होती की त्यांना चिकन बिर्याणीच खायची होती, पण मग मी त्यासोबत थोडंसं ग्रेव्ही पण बनवली मुलांसाठी, जेणेकरून मग दिवसभर कसं फक्त चिकन बिर्याणीवरच नाही होत, तर मग थोडंसं भाजी पोळी पण खाल्ली जाते। आणि हे बघा आता त्याच्यामध्ये थोडंसं मी
कोथिंबीर आणि पुदिन्याची पानं टाकली आहेत. त्याचबरोबर सकाळी कांदा पण मी थोडासा तळून ठेवला होता, तो कांदाही त्याच्यामध्ये मिक्स केला आहे. आणि एवढी सुंदर अप्रतिम याची टेस्ट होती. बिर्याणी प्रत्येकजण आपल्या वेगवेगळ्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न करत असतो, पण मी थोडीशी रेस्टॉरंट टाईपमध्ये बनवली आहे, तर तिची टेस्ट एवढी सुंदर अप्रतिम झाली होती खरं तर. आता हे जवळपास अर्धा तास छानसं असं मॅरिनेशन झालं की तुम्ही एक तर बाहेरही ठेवू शकता किंवा फ्रीजमध्ये पण त्याला ठेवू शकतात. त्यानंतर आपल्याला एक साईडला लगेचच बासमती तांदूळ जे आहे ना, तेही मी एक साईडला अर्धा तास भिजत ठेवले होते पाण्यामध्ये स्वच्छ धुवून. आणि दुसऱ्या साईडला एका पातेल्यामध्ये ना पाणी घेतलं होतं. पाण्यामध्ये मग खडे मसाले टाकले होते. त्याच्यामध्ये मग लवंग, मिरे, दालचिनी, तेजपान, ॲक्च्युली आपल्या घरात जेवढे अवेलेबल असतात ना खडे मसाले, ते सगळे टाकले तरी चालतात. आणि त्यात मग थोडंसं साजूक तूप आणि चवीनुसार मीठ टाकलं होतं. थोडंसं आपल्याकडे आता पुदिना वगैरे होता, तोही त्यात मी ॲड केला, कारण मग ते तांदळाला तशी त्याची टेस्ट उतरते ना, म्हणून मग तोही ॲड केला पाण्यामध्ये. आणि दुसऱ्या साईडला हे बघा माझं चिकन पण शिजत होतं, जेणेकरून मला थोडीशी थिक ग्रेव्ही बनवायची होती भाजीची. आणि यात एक स्पेशल सिक्रेट आहे, ते म्हणजे लेमन. लिंबाचा रस पाण्यात ॲड करणं फार गरजेचं असतं, जेणेकरून आपल्या राईसचा जो कलर आहे ना, तो कलर मेंटेन राहतो. म्हणजे असं थोडंसं ब्राउनिश किंवा मग असं ग्रीनिश होत नाही, तर अगदी व्हाईट आणि एकदम पांढरा शुभ्र कलर आपल्याला भाताचा दिसतो. मी तुम्हाला पुढे दाखवेलच कसा दिसतो ते. आणि जवळपास 70-80% आपल्याला हा राईस शिजवून घ्यायचा असतो. हे बघा किती सुंदर पांढरा कलर आलेला आहे. हे फक्त थोडंसं लेमन टाकलं ना, 1-1.5 स्पून जरी टाकलं तरी बऱ्यापैकी फरक पडतो. तसेही मी बिर्याणी थोडीशी बऱ्यापैकी शिजवून घेते, कारण ती नाही म्हटलं तरी थोडी कचरट असते मग. आणि हे बघा इकडे मी मसाला थोडासा वाटून ठेवला होता, जेणेकरून मला थिक ग्रेव्ही बनवायची. आता बिर्याणीसाठी ना सगळ्यात पहिले मी कढई घेतली एक, आणि त्या कढईमध्ये तेल टाकलं. त्याच्यामध्ये सगळे मॅरिनेशन केलेले जे पीस होते ना, ते सगळे पीस असे व्यवस्थित पसरवून दिलेत. आता हे सगळे पीस आपल्याला वाफेत ठेवून जवळपास 15-20 मिनटासाठी वाफवून घ्यायचे, म्हणजे बऱ्यापैकी शिजवून घ्यायचे. आणि एकदा 15 मिनटाची वाफ काढली की पुन्हा त्याला परतवून घ्यायचं आहे. थोडंसं परतवून पुन्हा एक 5-10 मिनटासाठी वाफेत ठेवायचं, मग ते छान शिजतात. आणि तुम्ही वाटल्यास थोडे चमच्याच्या साहाय्याने ते चेक बी करू शकता शिजले की नाही म्हणून. आणि हे बघू शकता तुम्ही की आपलं चिकन आता बऱ्यापैकी शिजत आलेलं आहे. पुन्हा एकदा 5 मिनटासाठी मी ते वाफेत ठेवलं, आणि हे बघा किती सुंदर शिजलं आहे ते. आता मी याच्यामध्ये आहेत ना शाही बिर्याणी मसाला जो आहे ना, तो टाकणार आहे. ॲक्च्युली मी आधी शिजायला नाही टाकला तो, आणि आता तो बऱ्यापैकी परतवून थोडंसं 2-1 मिनटं आपण त्याला वाफेत ठेवूया. आणि मग त्याची सुंदर अशी टेस्ट जी आहे ना, ती त्या चिकनला उतरते, आणि त्याचा स्मेलही खूप सुंदर येतो मग. आणि हे बघा याच्यामध्ये मी सकाळी जो कांदा तळून ठेवला होता, तो कांदा त्याचा एक लेयर याच्यावरती मी दिला आहे. ॲक्च्युली मी आता याची 2 लेयर देणार आहेत. सगळ्यात पहिले कांदा टाकला, त्याच्यानंतर पुदिन्याची पानं टाकली 2-3. आणि आता हे बघा आपण जो राईस शिजवून घेतला होता ना, तो मी एका चाळणीमध्ये काढून घेतला. काढून घेतल्यानंतर मी त्यातले मसाले, खडे मसाले अजिबात काढलेले नाही आहे, ते पण तसेच ठेवलेत. आणि त्याचा एक लेयर, प्रॉपर असा लेयर मी दिला आहेत. आणि राईस बघा एवढा पांढरा शुभ्र दिसतो आहे ना, तर त्याचं सिक्रेट हेच आहे की तुम्ही लेमन जर टाकलं त्याच्यामध्ये तर खूप फरक पडतो कलरमध्ये. आणि ह्या लेअरवरती मी थोडासा परत ऑनियन टाकला आहे, त्यानंतर पुदिन्याची पानं, आणि आता हे केशर दूध टाकते आहे थोडंसं. खरं तर केशर दूध आहे ना, आपण सकाळी थोडंसं लवकर जर भिजवून ठेवलं तर छान कलर उतरतो. आणि आता त्याच्यानंतर मी साजूक तूप त्याच्यामध्ये टाकले आहेत. आणि आता वरचा शेवटचा लेयर मी त्याच्यावरून दिला आहे. खरं तर 2 लेयरच बसले त्याचे. आणि आता प्रॉपर पूर्ण लेयर दिल्यानंतर पुन्हा त्याच्यावरती केशरचं दूध टाकलं आहे आता आपण.
आणि पुन्हा जेवढा शिल्लक आहे ओनियन तेवढं सगळं ओनियन आणि कोथिंबीर आणि पुदिना आपल्याला त्याच्यावरती टाकायचं आहे. पण मग तूप टाकताना अजिबात हलगर्जीपणा करायचा नाही आहे. बऱ्यापैकी तूप लागतं बिर्याणीला. आता जवळपास 3-4 स्पून मी त्याच्यामध्ये टाकणार आहेत आणि ते टाकल्यानंतर आपण त्याला वाफेत ठेवणार आहे. जवळपास अर्ध्या तासासाठी सुद्धा आपण त्याला वाफेत ठेवू शकतो. आणि हे बघा महत्त्वाचं म्हणजे अजून एक सिक्रेट, मी सकाळी जे कांदा लसूण जे वाटण केलं होतं ना, टमाटर लसूण, ते वाटण ते भांड्यात तसंच थोडंसं पाणी टाकलं आणि जवळपास छोटासा अर्धासा ग्लास जो आहे ना, तो तुम्ही त्याच्यामध्ये असं तेवढ्या स्वरूपाचं पाणी त्यात टाकू शकतात. म्हणजे ती बिर्याणी तुमची अशी सुकी होणार नाही. बऱ्याचदा बिर्याणी बनवताना सुरुवातीला हा प्रॉब्लेम येतोच की बऱ्याचदा ती सुकी लागते किंवा मग टेस्टमध्ये थोडंसं खारटच होतं. म्हणून थोडंसं पाणी टाकलं आणि अर्धा तास जर ती प्रॉपर शिजवली, प्रॉपर दम दिला, तर मला असं वाटतं ती खूप छान शिजते. आणि बघा मी आता ती कुकर जो आहे माझा तो थोडासा खालचं त्याचं बूड जे आहे थोडंसं पातळ आहे. म्हणून मग मी तव्याचा वापर केला आहे. कमी गॅसवरती तवा ठेवलेला आहे आणि तव्यावरती बिर्याणीचा कुकर जो आहे तो मी ठेवला आहे. आपलं जर कुकरचं बूड बऱ्यापैकी जाड असेल तर आपण डायरेक्ट गॅसवरती पण तवा ठेवू शकतो. पण मी तसं न करता तव्यावरतीच ठेवला आहे, जेणेकरून अर्धा-पाऊण तासामध्ये ती छान मुरते पण आणि शिजते पण. आणि ही बघा एवढी सुंदर बिर्याणी झाली होती ही. टेस्टला तर अक्षरशः रेस्टॉरंटसारखी लागत होती. आणि आमचा दिवसभरातला हा एक एक्सपेरिमेंट चालूच होता त्या मांजरांचा. आणि पुन्हा आम्ही बाहेर आल्यानंतर म्हणलं केलं होतं का कुठे आली, कुठे दिसते तुला बाबा? तोंडावर काढली होती. हा हे तिचे मला तर अजिबात नाही दिसली ती. घरचे सगळे वैतागून गेले होते त्या पिल्लांना. सकाळी उठल्यापासून तोच एक कार्यक्रम चालू होता. पण आज आमच्याकडे पाहुणे पण येणार होते. मामा आले बाई, मिस्टरांचे मोठे मामा आले आले आले. मग कोणतीर नको, मग आता जायचं, आता त्याला घेऊन जायचं. मामा आले होते आमच्याकडे, मिस्टरांचे मोठे मामा. ते आल्यानंतर मग जेवण वगैरे झाले आणि मग त्यांनाही बाहेर जायचं दोघांना. चला दिसते का ग? नाही ना. नमस्कार मंडळी. तर आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये एक रेसिपी मी शूट केली आहे, ती म्हणजे बिर्याणी. प्रथम मी आज एक रेसिपी तुमच्यासोबत शेअर केली आहे तशी, जी मोठ्या ब्लॉगमध्ये आहे. आणि कशी वाटली चिकन बिर्याणी? ॲक्च्युली खूप भारी टेस्ट झाली होती त्याची आणि अप्रतिम होती, सुंदर होती आजची बिर्याणी. कशी वाटली कमेंटमध्ये आज मला नक्की सांगा. आणि आता वाजलेत घड्याळ जवळपास 6:45 वाजलेत. आणि रोजचा माझा थोडासा वेळ असतो जो की मी बुक्स वाचण्यामध्ये घालवत असते. आणि मी आत्ता 2 दिवसापासून नवीन बुक्स घेतले वाचायला, जे आपल्या सगळ्यांच्याच आवडीचं आहे. मृत्युंजय, शिवाजी सावंत यांची कादंबरी आहे. ही सगळ्यांनाच माहिती आहे, फेमस कादंबरी आहे. कर्णावरती लिहिली आहे त्यांनी. खूप सुंदर वर्णन केलेलं आहे त्यांनी कर्णाचं याच्यामध्ये. आणि खरं तर आपल्या खूप मनाला भावते ही कादंबरी. ही आता मी दुसऱ्यांदी वाचून राहिले. याच्या आधी जवळपास 8-1 वर्ष झाले असेल. 8-1 वर्षापूर्वी मी एकदा वाचली होती आणि आता त्याच्यानंतर आमच्या सरांनी ती मला आणून दिली आहे. छान गिफ्ट आणून दिली आहे. 2-3 बुक्स दिले आहेत त्यांनी याच्यासोबत अजून. पण मग तिला एकदा वाचलेलं आहे मी, त्याच्यामुळे मला परत एकदा तिचं वाचण्याचं एकदा क्रेज निर्माण झालं. म्हणून म्हटलं चला परत एकदा आपण टार्गेट ठेवूया तिला वाचण्याचं. एक 7-8 दिवसामध्ये कव्हर करण्याचा प्लॅन आहे. तुम्ही सुद्धा नक्की वाचा एकदा. आणि खरं तर माझे व्हिडिओ थोडेसे लेट होत आहेत, बऱ्याच दिवसानंतर ब्लॉग येत आहेत, तर थोडंसं त्याबद्दल क्षमस्व.
त्यामुळे माझे व्ह्युअर्स पण थोडेसे नाराज आहेत माझ्यावरती. बऱ्याच जणांची मला कॉल पण आले होते की रोजचे व्हिडिओ टाकत जा किंवा नाही तर मग असे थोडेसे मधून मधून टाकत जा म्हणून. पण मला सध्या वेळच नव्हता एवढं सगळं करायला. आणि आता मी बघणार आहे इथून पुढे परत थोडंसं ट्राय करेल, सगळे रोजच्या रोज व्हिडिओ बनवण्याचा आणि टाकण्यासाठी प्रयत्न नक्की करेल. आणि बऱ्याच जणांना आवडतात पण व्हिडिओ. बरेच जण फोन करून सांगतात की छान आहे, तुम्ही रोज टाकत जा म्हणून. पण वेळेअभावी काही गोष्टी थोड्याशा मग खूप दगदग पण होऊन जाते याच्यामध्ये. पण ठीक आहे, मी नक्की ट्राय करेल. जशी जशी जमल तशी मी ब्लॉग टाकण्याचा प्रयत्न करत राहील. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला हा कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आपल्या बऱ्याचशा ताईंनी अजून व्हिडिओ बघतात पण सबस्क्राईब केलेलं नाही आहे, तर प्रत्येकाने आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. जर सबस्क्राईब वाढत गेले तर मलाही तेवढाच उत्साह येत जाईल की मग मी एक जबाबदारी राहील माझ्यावरती की नाही, मी हे रोज टाकलं पाहिजे, केलं पाहिजे. तर ज्यांना माझे व्हिडिओ आवडतात त्यांनी नक्कीच आपल्या चॅनलला म्हणजे अस्मिताज क्रिएशनला सबस्क्राईब करा, म्हणजे नोटिफिकेशन तुम्हाला येत जाईल जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करते त्यावेळेला. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.